कोल्हापूर ही ऐतिहासिकदृष्ट्या कुस्तीची पंढरी म्हणून ओळखली जाते। देशभरातून असंख्य कुस्तीपटू आणि जिम प्रशिक्षक येथे सरावासाठी येतात। मात्र अलीकडेच महाराष्ट्र केसरी विजेता सिकंदर शेख यांना पंजाब पोलिसांनी अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात अटक केल्याच्या पार्श्वभूमीवर हिंदू जनसंघर्ष समितीने कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे एक महत्त्वपूर्ण निवेदन सादर केले। या निवेदनात कुस्तीपटू आणि जिम प्रशिक्षकांची ओळख आणि तपासणी प्रक्रिया पोलीस खात्यामार्फत अनिवार्य करण्याची आणि संशयास्पद तसेच कुख्यात व्यक्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन्स हाती घेण्याची मागणी करण्यात आली आहे। नमस्ते, मी हिंदू जनसंघर्ष समितीमार्फत आज आम्ही SP साहेबांना एक निवेदन देण्यासाठी आलो होतो। मधल्या पिरियडमध्ये राजस्थानमध्ये जो सिकंदर शेख तो महाराष्ट्र केसरी म्हणून कोल्हापूरच्या गंगावेश तालमीचा पैलवान तो महाराष्ट्र केसरी झाला। तो अवैध तस्करी पिस्तुलाच्या मध्ये सापडला आहे आणि अशा प्रकारे जर कोल्हापुरात या गुंड प्रवृत्तीचे लोक तो पैलवान जर राहत असतील तर त्यांची चौकशी निश्चितच झाली पाहिजे। असे बरेचसे पैलवान कोल्हापुरातून गुंड प्रवृत्तीचे आहेत, ते गुंड प्रवृत्ती असे बरेचसे सापडलेले इथून मागे सापडलेले आहेत। व ज्या तालमी आहेत, ज्या तालमीत हे लोक राहतात त्या तालमीची चौकशी व्हायला पाहिजे। त्या तालमीमध्ये जे जे पैलवान असे अवैध धंदे करून राहतात त्यांचं ID कार्ड असावं, त्यांची तपासणी असावी, त्यांची पाठिंबाची गुन्हेगारी प्रवृत्ती आहे का नाही हे जे ज्या ठिकाणावरून आले त्या ठिकाणचं एक पत्र तिथल्या SPचं किंवा तिथल्या शासनाचं पत्र बरोबर असावं आणि हे पत्र इथल्या SPनं दाखवावं, त्यानंतरच त्याला तिथं राहण्याची परमिशन द्यावी। या पद्धतीनं आम्ही या SP साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे की ही जे कोल्हापूरमध्ये ज्या तालमीमध्ये हे असेल, तुमचे जिम असेल किंवा ह्यामध्ये जे ट्रेनर असतात ह्यांचीसुद्धा चौकशी व्हावी आणि जे अवैध किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीचे हे लोक कोल्हापुरात जर असे पैलवान म्हणून राहत असतील तर यांचा ताबडतोब बंदोबस्त सरकारने किंवा पोलीस खात्याने करावा हीच आमची मागणी आहे। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।